साल होतं 1981. ठिकाणं तमिळनाडू. एका गावातल्या शेकडो लोकांनी अचानक आपला धर्म बदलला. का? या एका प्रश्नानं अख्खा देश हादरून गेला आणि मराठी रंगभूमीवर एका नव्या वादळाला सुरुवात झाली. आज आपण बोलणार आहोत त्याच घटनेतून जन्मलेल्या रामनाथ चव्हाण यांच्या साक्षीपुरम या अतिशय धाडसी नाटकाविषयी. चला थोडं इतिहासात डोकावूया. वर्ष आहे 1981 आणि आपण आहोत तमिळनाडूतल्या एका लहानशा गावात, मीनाक्षीपुरम. वरकरणी अगदी शांत दिसणारं हे गाव भारताच्या सामाजिक इतिहासात एका मोठ्या बदलाचं साक्षीदार होणार होतं. तर झालं असं की या गावातल्या अनेक दलित कुटुंबांनी मिळून एक असा निर्णय घेतला ज्याने फक्त राज्यातच नाही तर थेट दिल्लीपर्यंतच्या राजकारणात खळबळ ओढून दिली. मी काही साधं सुद्धा धर्मांतर नव्हतं. मीनाक्षीपुरममध्ये जे घडलं ती शोषणाविरोधात आवाज उठवण्याची एक कृती होती. व्यवस्थेला दिलेलं एक थेट आव्हान होतं. आणि याच खऱ्या घटनेच्या आगीतून एका नाटकाचा जन्म झाला. धर्मांतर म्हणजे केवळ देव बदलणं नव्हतं. नाही, या लोकांसाठी तो गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा एक मार्ग होता. हा फक्त धर्माचा बदल नव्हता तर आत्मसन्मान शोधण्याचा एक प्रयत्न होता. शोषणाच्या चक्रातून बाहेर पडण्याची एक धडपड होती. आता बघा, जेव्हा समाजात एवढी मोठी उलथापालथ होते तेव्हा कला गप्प बसू शकत नाही. ती समाजाला आरसा दाखवते. लेखक रामनाथ चव्हाण यांनी बरोबर हाच आरसा रंगभूमीवर उभा केला आणि त्याला नाव दिलं साक्षीपुरम. यातली एक विलक्षण गोष्ट म्हणजे साक्षीपुरम हे नाटक मीनाक्षीपुरमच्या घटनेच्याच वर्षी म्हणजे 1981 मध्ये लिहिलं गेलं. विचार करा, रामनाथ चव्हाणांनी फक्त या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही तर त्या धर्मांतरामागची कारणं शोधत त्या कृतीचं समर्थन केलं. या नाटकानं दलित नाट्य चळवळीला एक नवी, जहाल आणि आक्रमक दिशा दिली हे नक्की. चला तर मग या नाटकाच्या आत शिरून पाहूया. याचं कथानक इतकं भेदक आहे की ते थेट काळजाला भिडतं. ही गोष्ट केवळ एका पात्राची नाही तर एका संपूर्ण समाजाच्या वेदनेची आहे. हे बघा, नाटकाच्या कथेच्या केंद्रस्थानी हा संघर्ष आहे. एका बाजूला आरोप आहे की राजेश नावाच्या एका हुशार, उच्च शिक्षित दलित तरुणाने नानासाहेब नावाच्या व्यक्तीचा खून केलाय. पण वास्तव काय आहे? वास्तव हे आहे की खून सवर्ण लोकांनीच केलाय आणि राजेशला केवळ त्याच्या जातीमुळे या प्रकरणात अडकवण्यात आलंय. म्हणजे कळीचा मुद्दा हा आहे की हे नाटक थेट व्यवस्थेवरच बोट ठेवतं. ते अगदी धाडसानं सांगतं की कायदा, न्यायालय आणि पोलीस यंत्रणा यापैकी कोणीही निष्पक्ष नाही. या सगळ्या यंत्रणा जातीच्या रंगात रंगलेल्या आहेत आणि त्याच चष्म्यातून न्याय करतात. मग आता प्रश्न उरतो की जर न्याय देणारी व्यवस्थाच अन्यायाची भागीदार बनली असेल तर मार्ग काय? या चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नावर हे नाटक एक अत्यंत टोकाचं, वादग्रस्त आणि थेट उत्तर देतं. हा आहे त्या नाटकाचा शेवटचा आणि सगळ्यात स्फोटक संदेश. नाटक स्पष्टपणे मांडतं की जर जातीयवादाची आणि अन्यायाची ही कोंडी फोडायची असेल तर दलितांपुढे एकच मार्ग आहे, धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारणं. या सडलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा तोच एक दरवाजा आहे असं हे नाटक सांगतं. आणि हेच या नाटकाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. साक्षीपुरमने धर्मांतरासारख्या एका अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त विषयाला थेट रंगभूमीवर आणून उभं केलं. त्यानं एका अशा चर्चेला तोंड फोडलं जी तोपर्यंत उघडपणे करायला अनेक जण घाबरत होते. पण इतकं प्रभावी आणि धाडसी नाटक लिहिणारे हे रामनाथ चव्हाण होते तरी कोण? ते केवळ एक लेखक होते की त्यापेक्षाही बरंच काही? चला त्यांच्या कार्याचा आणि जीवनाचा थोडा आढावा घेऊया. रामनाथ चव्हाण हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. ते नाटककार होते, लेखक होते, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते एक तळमळीचे संशोधक होते. दलित चळवळीतलं एक मोठं नाव. त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावरचं त्यांचं सखोल संशोधन. इतकंच नाही तर पुणे विद्यापीठातल्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे ते प्रमुखही होते. त्यांच्या आयुष्याचा आलेख पाहिला ना तर असं दिसतं की 1981 मध्ये साक्षीपुरमने एका सामाजिक चर्चेची ठिणगी टाकली आणि त्यानंतरचं जवळपास सगळं आयुष्य त्यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या अभ्यासासाठी वाहून घेतलं. 2017 मध्ये वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या संशोधनाची खोली किती होती याचा हा पुरावा आहे. भटक्या विमुक्तांची जात पंचायत ह्या विषयावरचं त्यांचं 5 खंडांमधलं काम हे फक्त एक पुस्तक नाहीये तर तो मराठीतला एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज मानला जातो. साक्षीपुरमने 40 वर्षांपूर्वी एका घटनेला आवाज दिला आणि एका व्यवस्थेला आरसा दाखवला. यावरून आज एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो
आजच्या काळात जेव्हा आपल्यासमोर असंख्य सामाजिक प्रश्न आहेत, तेव्हा सामाजिक बदल घडवण्यासाठी कला आणि साहित्य खरोखरच किती प्रभावी ठरू शकतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?